आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू घडत आहेत। उदयोन्मुख खेळाडूंच्या भविष्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदाचे उमेदवार अजिंक्य नाईक यांनी दिली। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ठाण्यातील सभासद मतदारांशी अजिंक्य नाईक यांनी संवाद साधल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील ग्वाही दिली। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार क्षितिज ठाकूर, माजी नगरसेवक विकास रेपाळे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील, कार्यकारिणी सदस्य निलेश भोसले, अभय हडप आदी मान्यवर उपस्थित होते। 14 वर्षाखालील संघ असू दे किंवा रणजी ट्रॉफी असू दे, मुंबईच्या संघात खेळण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू येत आहेत। भारतासाठी खेळत असलेला तुषार देशपांडे सुद्धा ठाणे जिल्ह्यातून येतो। ठाणे जिल्ह्यात चांगल्या पायाभूत सुविधा कशा देता येतील, जास्तीत जास्त स्पर्धा कशा भरवता येतील यावर आमचा भर असल्याचे अजिंक्य नाईक यांनी सांगितले। मढवी ट्रॉफी 14 ते 16 वर्षाखालील विविध स्पर्धा ठाणे जिल्ह्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होत आहेत। रणजीपट्टू ठाणेकर तुकाराम सुर्वे यांच्या नावाने यावर्षीपासून ठाण्यात स्पर्धा भरविणार असल्याची माहिती अजिंक्य नाईक यांनी दिली। ठाणे जिल्ह्यातील शहर असेल वा ग्रामीण भाग असेल, या भागात आम्ही सुरू करीत आहोत। मैदानी क्रिकेट मुंबई क्रिकेटचा पाया आहे। मैदानी क्रिकेट जर चांगले करता आले तरच ठाणे जिल्ह्यातून चांगले क्रिकेटर तयार होतील। खेळाडूंना आत्मनिर्भर करण्यासाठी जे बीसीसीआय मानधन देत आहेत तेच मानधन मुंबई क्रिकेट असोसिएशन देत असल्याचे अजिंक्य नाईक यांनी सांगितले। खेळाडूला सक्षम करणे, त्यांना नोकरी उपलब्ध करून देणे यावर आमचा भर आहे। शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये नोकरीसाठी आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। गेल्या 20 महिन्यात 40 ते 50 जणांना आम्ही निमशासकीय सेवेमध्ये नोकरी लावली आहे। मान्य शरद पवार, मान्य मनोहर जोशी, मान्य विलासराव देशमुख या माजी अध्यक्षांनी शासन व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये समन्वयाचा चांगला पूल उभारला आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानेही पुढेही आम्ही चांगले काम करू असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला। पहिलं तर ठाण्यात आम्हाला मॅक्सिमम मुलं आज मुंबईसाठी ठाण्या साईडवर नाही आहेत। जे मुंबईच्या टीम मध्ये अंडर 14 असेल ते रणजी ट्रॉफी किंवा आता भारताला तुषार देशपांडे जो खेळला तो पण ठाणे जिल्ह्यामधूनच खेळला। तर इकडे मॅक्सिमम चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं देता येईल, मॅक्सिमम टुर्नामेंट कशा इकडे इम्प्लिमेंट करता येईल। तुम्ही बघितलं असेल इकडे मडवी ट्रॉफी असेल, अंडर 14च्या विविध टुर्नामेंट आहेत। अंडर 16ची आम्ही तुकाराम सुर्वे सरांच्या नावाने पण टुर्नामेंट या वर्षीपासून सुरुवात करतोय। तर असे अनेक टुर्नामेंट आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये शहर असेल ग्रामीण असेल या भागात सुरू करतोय। मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चरवर आमचा भर राहील, कारण शेवटी आमचं मैदान क्रिकेट मुंबई क्रिकेटचा बेस आहे। मैदान क्रिकेट जर चांगलं करता आलं तरच इकडनं जास्तीत जास्त प्लेयर्स आहेत। खेळाडूंचं आम्ही त्यांना इंडिपेंडेंटली कसं स्ट्रॉंग करता येईल, त्यांचं मानधन कसं, ह्याच्या आधी सुद्धा आम्ही जे बीसीसीआय मॅच फी तेच मुंबई क्रिकेट असोसिएशन त्याला मॅच फी देत आलंय। खेळाडूंना कसं सक्षम करता येईल, त्यांना कशा नोकऱ्या मिळतील। आज आम्ही गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट जे ऑफिसेस आहेत त्यांच्याशी जोडले गेले आहोत। तर तिकडे मॅक्झिमम कशा नोकर भरतीसाठी आम्ही ॲज अ MCA त्यांना अप्रोच करू आणि याचा प्रयत्न आम्ही केला आणि लास्ट 20 महिन्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट 40 to 50 लोकांना नोकऱ्या सुद्धा सेमी गव्हर्नमेंटमध्ये करून घेतल्या। एकीकडे खेळाडूंचा विचार होत असताना प्रशिक्षक शासनाच्या कुठल्या योजनांपासून वंचित होत आहेत, त्यांच्यासाठी काय प्रयत्न करणार? जिकडे गव्हर्नमेंटशी बोलता येईल आम्हाला ॲज अ MCA म्हणून आम्ही तिकडे नेहमीच प्रयत्न करतो, कारण MCA आणि सरकार हे म्हणजे कोलॅबरेटिव्हली काम करत आले। त्याच्या आधी सुद्धा म्हणजे पवार साहेब असतील किंवा आधी मनोहर जोशी होते, मग विलासराव देशमुख होते, ते जेवढे राजकीय नव्हते इकडे होते, ह्या लोकांनी एक ती ब्रिज क्रिएट केली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि सरकारमध्ये। सरकार म्हणून आम्हाला नेहमीच मदत होते आणि आम्ही श्रीकांत शिंदे साहेब असतील त्यांच्याकडे सुद्धा काही मुद्दे आम्ही मांडू आणि त्यांच्याकडनं काम करून घेणार आहे। आमचं जी पॉलिसीज आहेत, जेव्हा जेव्हा आम्हाला अशा गोष्टी म्हणजे नोटीस होतात तर MCA म्हणून आम्ही नेहमी मदत कराल। असे कोण स्पेसिफिक लोक असतील तर आम्ही त्यांना नक्कीच सपोर्ट करू।